तेच ते चार. काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं. जायला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं. अजित पवार यांच्या निधनाच्या चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांना राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. त्यानंतर जवळपास महिनाभरानंतर आता 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची धुराही हाती घेतली. मुंबईतल्या वरळी डोममध्ये झालेल्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदी निवडीचा ठराव मंजूर झाला. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. पण याच कार्यक्रमानंतर एक पत्रकार परिषद आणि काही घडामोडी घडल्या, ज्यांची आता चर्चा सुरू आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या समोर नवे आव्हानं निर्माण झालेत का, असाही प्रश्न विचारला जातोय. आणि इथंच त्यांच्या आजूबाजूच्या काही नेत्यांची, त्या नेत्यांच्या वागण्याची ही चर्चा होते. चर्चेला कारण ठरलेल्या या घडामोडी नेमक्या काय आहेत? रोहित पवारांनी काकींच्या सन्मानाचा विषय का काढला, जरा सविस्तर समजून घेऊ. पहिलं दृश्य, राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी औपचारिकरित्या ही घोषणा केली. या कार्यक्रमानंतर तिथेच सुनेत्रा पवार यांची पत्रकार परिषदही झाली. पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार बोलल्या आणि नंतर निघून गेल्या. पण चर्चा होते सुनेत्रा पवार निघून गेल्या नंतरच्या गोष्टीची. म्हणजे घडलं असं की सुनेत्रा पवार यांनी आपलं म्हणणं माध्यमांसमोर मांडलं. पत्रकार परिषद संपली. सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या आणि प्रफुल्ल पटेल त्यांना म्हणाले, तुम्ही निघा. आणि सुनेत्रा पवार तिथून निघून गेल्या. पण त्यानंतर पुन्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांनी माध्यमांना संबोधित केलं. त्यामुळे इथे असा सवाल उपस्थित होतोय की राष्ट्रीय अध्यक्षांची पत्रकार परिषद संपल्यानंतर इतर नेत्यांनी वेगळी पत्रकार परिषद का घेतली. आता हे दुसरं दृश्य पहा. कॅमेऱ्यात पूर्णपणे दिसत नसलेल्या आमदार सरोज आहिरे या सुनेत्रा पवारांना भेटण्यासाठी उभ्या होत्या. पण आजूबाजूच्या लोकांमुळे त्यांना सुनेत्रा पवारांपर्यंत जाता आलं नाही आणि त्यांनी आपली हीच खदखद न कळत बोलून दाखवली. तुम्ही क्वेश्चन्स नका घेऊ, तुमचं बोलून उठालं. क्वेश्चन घेऊ नका. सरोज आहिरे यांचं हे वाक्य पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका. तुम्ही क्वेश्चन्स नका घेऊ, तुमचं बोलून उठालं. क्वेश्चन घेऊ नका. ऐकलत, हेच वाक्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं आणि नंतर ते व्हायरल झालं. त्यामुळे सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना खरंच तो सन्मान दिला जातोय का, असा सवाल आता अजित पवार समर्थकांकडूनही उपस्थित होतोय. सरोज आहिरे यांच्या याच व्हिडिओची जेव्हा चर्चा झाली तेव्हा रोहित पवारांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. रोहित पवारांनी इथं फक्त राजकीय प्रतिक्रिया न देता काकींना एक विनंती सुद्धा केली आणि त्याच्याही पुढे जाऊन काकींचा सन्मान ठेवा असा इशाराही रोहित पवारांनी दिलाय. एका महिला आमदारांनी ते बोलून दाखवलं, ते एका व्हिडिओवर आलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं. याच्यावरच समजून घ्या की एखाद्या नेत्याला जर आमदारांपासूनच लांब काही लोक ठेवत असतील, ते चार लोक ठेवत असतील, तर मग बाकीच्यांचं काय. तरी दादा हे दादा असल्यामुळे त्या गोष्टी तशा होऊन देत नव्हते. पण तरी जर होत असेल तर काकींनी सुद्धा कुठेतरी सांभाळून राहिलं पाहिजे. एक पुतण्या म्हणून त्या ठिकाणी विनंती करतो. अहो, काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं.
ज्याला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार. कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कोणी काय करतं. म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही. आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय. तुम्ही राजकारणाचा मुद्दा काढला म्हणून आता आम्ही भावनिक मुद्दा काढतो. त्यामुळे आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत, त्या नक्कीच खूप चांगलं काम अजितदादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगतो. त्यांचं मत आणि सगळ्यांचं मत तेच ते 4 यांच्याबद्दल त्या ठिकाणी असावं, याच्या पलीकडे दुसरं कुठलं नाही. सुनेत्रा पवार यांच्या आजूबाजूच्या नेत्यांकडून त्यांना मिळणाऱ्या वागणुकीवर रोहित पवारांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते आजपर्यंत महिनाभरात घडलेल्या अशा अनेक घडामोडींची चर्चा झाली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या आजूबाजूच्या नेत्यांवरही वारंवार टीका झाली. त्यामुळेच सरोज आहिरे म्हटल्या तसं सुनेत्रा पवार सध्या ज्या लोकांच्या गराड्यात आहे तीच लोक नंतर सुनेत्रा पवारांसाठी आव्हान तर ठरणार नाही ना, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत रहा.